आता गद्दार गद्दार म्हटलं जातं. त्यांनी काही केलं की स्ट्रॅटेजी, आम्ही काही केलं की गद्दारी. तुमच्याकडे क्लिअर मॅन्डेट होतं तेव्हा. गुवाहाटीच्या आधी सुरतला असताना सगळ्या आमदारांनी सांगितलं की आम्हाला सगळ्यांना सरकारमध्ये जायचंय. मराठा समाजाची नाराजी होती त्यांच्या विरुद्ध, तरी सुद्धा तुम्ही भुजबळांचं नाव सुचवलं होतं. हे वरिष्ठ पातळीवरून सुचवलं गेलेलं होतं. तुमच्या फॅमिलीतले तुमच्याबरोबर किती राहिले आणि तुमच्या विरोधात बोलणारे किती राहिले? नमस्कार, मी आशुतोष पाटील. महाराष्ट्रातल्या राजकारणाला जणू महाभारताचं स्वरूप आलंय. कारण राजकारण हे राजकारणापलीकडे जात आहे. खरं म्हणजे समाजकारणासाठी राजकारण व्हायला पाहिजे, पण राजकारणासाठी राजकारण दिसतंय. आणि या महाभारतामध्ये सगळे महाराष्ट्रातले, देशातले दिग्गज आता रणांगणात आहेत. महाराष्ट्रातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्याशी पूर्ण होऊ शकत नाही असं एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आज न्यूज 18 लोकमतच्या महाभारत या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजितदादा पवार. दादा, स्वागत. नमस्कार. खरंच महाराष्ट्राचं महाभारत सारखं आता वातावरण चाललंय. जसं महाभारतामध्ये नातेवाईक एकमेकांसमोर होते, तसं पण चित्र काही ठिकाणी आहे. काय सांगाल? एक गोष्ट खरी आहे, अलीकडे ह्या काही सभा आपण दोन्ही बाजूच्या ऐकल्या तर विकासाचा मुद्दा राहिला बाजूला. देशाच्या संदर्भामध्ये गेले 10 वर्षाच्या काम जे काही केलेलं ते मोदी साहेब सांगतायत, परंतु बाकीचेच मुद्दे काढून त्या विकासाच्या मुद्द्याला थोडंसं बाजूला कसं करता येईल अशा प्रकारचं सिस्टमॅटिक पद्धतीनं विरोधकांचा प्रचार चाललेला आहे. ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे का काय कळायला मार्ग नाही. परंतु तुम्ही बहुतेकांच्या सभा ऐकल्या तर त्याच्यात शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल किंवा महाराष्ट्रातले देशातले जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल जास्त कोणी महाराष्ट्रात बोलताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही निवडणूक अशी वेगवेगळ्या पद्धतीची आहे. 2 पक्षांचं विभाजन झालेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक वेगवेगळ्या विचारसरणी बरोबर लढत आहेत. असं असताना या पहिल्याच अशा मोठ्या निवडणुकीमध्ये आपण सुनेत्राताईंनाच का निवडणुकीत उतरवलं? निवडणूक कोणती म्हटल्यानंतर साधारण तिथं इलेक्टिव्ह मेरिट त्यातल्या त्यात कुणाला जास्त आहे हे आपण बघतो आणि निवडणुकीमध्ये त्या उमेदवार म्हणून त्यांना तिथं जाहीर करतो. तिथं आता आम्ही विचार करत होतो, बाकीच्या ठिकाणी ज्या जागा आल्या तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला. इथंही आम्ही काही नावं काढलेली होती, परंतु आमच्या लक्षात आलं की दुसऱ्या नावांच्या संदर्भामध्ये काही वेगळं त्याच्यामध्ये घडू शकतं. त्याच्यावर शेवटी आम्हाला हे नाव अंतिम करावं लागलं आणि ते आम्ही अंतिम केलं. पाठीमागच्या काळामध्ये तिथं टेक्स्टाईल पार्कच्या त्या अनेक वर्ष चेअरमन आहेत. 5-6 हजार स्त्रिया तिथं काम करतात. एन्व्हायरमेंटल फोरमचं काम सुनेत्रा अनेक वर्ष करते. त्याच्या संदर्भातलं ओढाखोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण किंवा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आर पाटलांनी पुढाकार घेऊन काढलेलं होतं. त्यावेळेस पहिल्यांदा निढळ गाव आलं, नंतर लोढावळे गाव आलं, म्हणजे सातारा जिल्ह्यातलं, पण नंतर काटेवाडी पण गाव हे पहिल्या क्रमांकावर आलं. अशा प्रकारची विद्याप्रतिष्ठानचं आता बरेच जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी उचललेली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणून आम्ही तो विचार केला आणि त्यांना उमेदवारी दिली. वारंवार या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बारामतीसाठी आपण काय योगदान दिलं असा प्रश्न विचारतात, त्यांना तुम्ही काय सांगाल? आशुतोषजी, अतिशय नम्रपणे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रालाही सांगू इच्छितो, विद्याप्रतिष्ठान एक इंग्लिश मीडियम स्कूल बाल विकास मंदिर, आता त्याचं नाव विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर आहे, तेवढीच शाळा होती. मी 87ला बारामतीत थोडं बहुत राजकारण बघायला लागलो युथ लोकांना एकत्र करून, आणि मला 91ला खासदारकीची उमेदवारी मिळाली. मला त्यावेळेस तिथं ट्रस्टी केलं. ती पहिली शाळा सोडल्यानंतर विद्याप्रतिष्ठानची 40 एकरची जागा MIDC मध्ये बारामतीपासून 5 किलोमीटर कुणी त्यावेळेस आग्रह करून घेतली. त्यावेळेस अनेकांचा त्याला विरोध होता, अनेकांचा विरोध होता. म्हणजे कोणाचा? इतक्या नाही, आमच्या वरिष्ठांचाच विरोध होता
की इतक्या लांब कोण शाळेमध्ये जाणार आहे, कॉलेजला जाणार आहे. 5 किलोमीटर कोणी लोक जात असतात का? आपल्याकडे TC कॉलेज आहे. परंतु मी एखादी गोष्ट मनावर घेतल्यानंतर मी ती तडीच नेत असतो. ती जागा आम्ही घेतली. तिथं भूमिपूजन पण मीच केलंय. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथं 20,000 मुलं मुली तिचे शिक्षण घेतात, KG to PG. आणि मग तिथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, तिथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं आर्किटेक्ट कॉलेज आहे, तिथं लॉ कॉलेज आहे, तिथं इंग्लिश मिडियम स्कूल आहे, मराठी मिडियम स्कूल आहे, SSC इंग्लिश आहे, सगळ्या म्हणजे CBSE आहे, सगळ्या गोष्टी तिथं आहेत. D.Ed आहे, M.Ed आहे, B.Ed आहे, अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ती एक संस्था काढली, परंतु नंतर आम्ही पण सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कृषी विकास प्रतिष्ठान काढलं, त्याच्यात स्वर्गीय आप्पासाहेब काकांचं योगदान आहे. आप्पासाहेब काका ब्लास्टिंग करत असताना तिथं जाऊन बसायचे, खड्डे घ्यायचे, झाडं लावायचे. तिथं एक झोपडी आहे, अजून पण आहे तिथं, पण त्याला आता जरा चांगलं स्वरूप दिलं, झाडाची ग्रीनरी वगैरे वाढवली. त्याच्यावर ती संस्था आणि एक दुधाचा व्यवसाय स्वर्गीय आप्पासाहेब काकांनी सुरुवात केली आणि नंतर तो वाढला. बारामतीतल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी तो वाढवला. तेव्हा एक दूध संघ काढला. अशी गोष्टी संस्था काढणं खूप सोपं असतं, परंतु संस्था देखील ह्या 2 का 3 संस्था निघाल्या. त्याच्या आधीच्या सगळ्या संस्था आमच्याही पूर्वीच्या काळातल्या आहेत. संस्था काढल्या तरी त्याचं पुढं चांगल्या चालवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. हे काही साधं सोपं गोष्ट नाही. मी उदाहरण घेऊन सांगत नाही की एका दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सहकारी चळवळ रुजवली, वाढवली, फोफवली, परंतु त्यांनी काढलेल्या जवळपास आज 8 संस्था 8च्या 8 इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आहे की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एखादी गोष्ट काढल्यानंतर ती पुढं ते वाढवत नेणं, त्याच्यामध्ये भर टाकत नेणं, त्याचा दर्जा चांगला ठेवणं, उसाला दर चांगले त्या ठिकाणी देणं, दुधाचा दर चांगले त्या ठिकाणी देणं, ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि ह्या कुणी केल्या हे बारामतीकरांना माहिती आहे. मला काही श्रेय लाटायचं नाही, मी फार रोखठोक स्वभावाचा कार्यकर्ता आहे. परंतु जे केलंय आज देखील बारामतीमध्ये तुम्ही सहज चक्कर मारा आणि बारामतीमध्ये 67 ते 90 पर्यंत काय कामं झाली. त्याच्यामध्ये अनेकदा महत्वाची पदं, मुख्यमंत्री पदासारखी पण पदं मिळालेली होती. आणि नंतरच्या काळात मी राजकारणात आल्यानंतर काय कामं झाली. काही जण म्हणतात साहेबांनी संधी दिली म्हणून तुम्ही केलं. अरे संधी प्रत्येकाला, मग चव्हाण साहेबांनी संधी दिली म्हणून त्यांनी केलं. चव्हाण साहेबांनी संधी दिली म्हणून केलं. प्रत्येकाला कुणी ना कुणी संधी देत असतं. सुरुवातीला तुम्ही देखील ह्या क्षेत्रात आला, तुम्हाला कुणीतरी संधी दिली. नक्कीच. पाठी कोरी असताना कुणीतरी आपल्यावर विश्वास टाकला पाहिजे. परंतु तो टाकल्या विश्वासाला आम्ही खरं उतरलो ना, असं आमचं म्हणणं आहे की आम्ही त्याच्यामध्ये कुठं कमी पडलो नाही. आज माझ्या संस्था नंबर 1च्या संस्था एखादा अपवाद वगळता चाललेल्या आहेत. आता असं राजकारण आहे आणि समोरचा जो उमेदवार आहे आपला नातेवाईक आहे, आपली बहीण आहे. संसद रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि या सगळ्या कामांसाठी, त्यांच्या कामगिरीसाठीच त्यांना हा पुरस्कार मिळाला असं एक दावा आहे. ठीक आहे, त्यांचा दावा त्यांना लखलाभ. त्या दाव्याच्या बद्दल अनेकांनी वेगवेगळी स्टेटमेंट काढली, परंतु ते स्टेटमेंट